हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ, जी की आहे मकर संक्रांतीची. सो मी आज आहे भोगी. जसं की मकर संक्रांतीचा आदला दिवस, तेव्हा आपण पूर्ण मिक्स भाजी खातो. आणि उद्या आहे मकर संक्रांत. ओके, सो उद्यासाठी मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि फर्स्ट ऑफ ऑल आज मी छोटंसं एक बोरनान म्हणून माझ्या बाळाचं पहिलं बोरनान आहे, पहिली मकर संक्रांती आहे. सो तिच्यासाठी थोडंसं डेकोरेशन करायचा विचार करत होती. आणि जसं की आपल्याकडे बोरनान करतात आणि तुमच्याकडेही बोरनान करतात का, बोरनान म्हणतात का, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मी असं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे फक्त 60 रुपयामध्ये. घरीच आपण हलव्याचे दागिने करू शकतो. हलव्यासारखे दिसणारे सुंदर असे सिंपल सोजर करू शकतो. आणि सिंपल जितकं आपण करू तितकंच आपल्या बाळाला त्रास नाही होणार. सो या विचाराने मी म्हटलं बाहेरून घेण्यापेक्षा आपण घरीच बनवूया. सिंपल असं आणि छानसं असं आपण बनवूया. सो मी तुम्हाला ना बॅक कॅमेराने सर्व दाखवते. फर्स्ट ऑफ ऑल मी जस्ट तुम्हाला एक छोटंसं मी असं ब्लॅक पेपरवर माझ्या बाळाचं छोटंसं निकनेम आहे परी. सो अगदी आमच्या आयुष्यात परीसारखीच आलेली आहे. आणि त्याच्यासाठीच मी असं परीचे बोरनान म्हणून असं केलेलं आहे. तुम्हाला दाखवते, हे बघा. आता ही ॲक्च्युली बॅक कॅमेराने पूर्ण दिसेल, पण हे पूर्ण मी दाखवते तुम्हाला. आणि सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मॉल चॅनल आहे, सपोर्ट करा. थँक्यू सो मच. व्हिडिओ कंटिन्यू करते, चेक करा. ओके. सो ॲक्च्युली कसं आहे ना, 2 पेपर्स घेतले होते जसे की या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. येलो आणि पिंकमध्ये थोडंसं शायनीमध्ये घेतलं होतं. आणि नॉर्मल जे थर्माकोलचे बॉल्स येतात ते घेतले होते. आणि ते पेपर मला 15 रुपीज पर पेपर मिळाले होते. तसे मी 2 घेतले होते. ओके. आणि त्याच्यानंतर एक फेविकॉल घेतला होता. आणि आपले जे छोटे छोटे कलरवाले पेपर असतात ना, ते पेपर घेतले होते. आणि सोबत रिबिन घेतली होती, जी आपण फ्रेंडशिप बँडसाठी वापरतो तशी रिबिन्स घेतली होती. सो इतकंच घेतलं होतं. आणि घरी थोडा आपला पुठ्ठा वगैरे तर असतोच, हार्ड पेपर. सो त्याच्यापासून मी बनवलं. पहिल्यांदा मी मुकुट बनवत होती माझ्या बाळासाठी. आणि त्याला शेप द्यायला चालू होतं, मग जेणेकरून काय होईल, ते स्टिच पण होतं ना, त्याच्यामुळे स्टिच पण होईल अशा प्रकारे. सो मुकुट बनवलं. हाताचे जे आपण म्हणतो हाताचे पण बनवले, प्लस गळ्यात घालायला केलं. आणि सोबतच बाळासोबत एक तर राहिलं होतं मटेरियल. सो म्हटलं चला माझं पण बनवून टाकूया. सो तिच्या आईसाठी पण छोटंसं मंगळसूत्रसारखं थर्माकॉलचं आणि प्लस हलव्याचे दागिन्यासारखं मी छोटंसं मंगळसूत्रसारखं केलं. प्लस बिंदी केली, हार केला, चोकर केला, प्लस हातासाठी पण केले मनगटांसाठी. सो असं काहीतरी मला बनवायचं होतं आणि ते बनवलं मी. मला खूप छान वाटत आहे माझ्या बाळासाठी मी असं काहीतरी घरातल्या घरात बनवू शकते. आणि काहीच्यांना अफोर्ड नाही होत, कारण आपण एक सेट घ्यायला गेलो तर 200-250 रुपयाला येतो. पण आपण घरच्या घरी असं छोटंसं बनवू शकतो घरातल्या घरात. सो हे फक्त 60 रुपयामध्ये आपल्याला आलेलं आहे. आणि हार्डली माझ्याकडून 3 ते 4 तास मी बसली होती. ॲक्च्युली एका दिवशी नाही, मी 2 दिवसामध्ये केलं. एक दिवशी 2 तास, एका दिवशी 2 तास. सो अशा हिशोबाने बाळाच्या टायमिंगच्यानुसार ॲडजस्ट करून मी हे बनवलेलं आहे. आणि नॉर्मल जे स्टेपलर असतात त्यांनी पिन केलेलं आहे. आणि थोडं फेविकॉलने पण लावलेलं आहे. सो अशा प्रकारे मी बनवलं. मला इतकं छान वाटलं, मला वाटलंही नव्हतं इतकं छान होईल. मी फोटोज वगैरे पण ह्याच्यावर व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत. अशा प्रकारे सर्व छान बनवलं. आणि जे कलरचे पेपर घेतले होते ना, त्याने मी पतंगाचे शेप दिलेला आहे. सो जसं मी आता बोरनानचा अजून एक व्हिडिओ टाकील, जेव्हा मी बाळाचा माझ्या बोरनान करेल मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी. सो ती एक व्हिडिओ मी पोस्ट करेल की कशाप्रकारे मी डेकोरेशन केलं होतं आणि कशाप्रमाणे ते कसं दिसतंय. आणि आमच्या दोघींचेही फोटो मेन्शन करेल, दोघींचेही फोटो टाकेल विथ हलव्याचे दागिने. सो मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटतात. आणि ही व्हिडिओ फक्त हार्डली 10 ते 15 मिनटाची आहे, पण इतके एफर्ट्स लागले, इतके छान वाटतं. पण इतकं काही खूप अवघड असं नव्हतं, नॉर्मल छान होतं. थोडंसं मेहनत आहे, ऑब्व्हियसली मेहनत आहे, बट हे दिवस खूप छान वाटतात. हे आठवणी भारी असतात. आणि आपल्या बाळासाठी आपण काहीतरी करतो ही फिलिंग खूप वेगळी असते. सो अशाप्रमाणे मी सर्व
जसं सिंपल छान बनवतात तसं मी बनवलं. आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मकर संक्रांती उद्या आहे. सो आज हा व्हिडिओ पोस्ट करते. त्याच्या आदल्या दिवशी मी सर्व डेकोरेशन आणि प्लस हे सर्व सजावट करून घेतलेली होती. आणि तुम्हालाही असं काही तुमच्या बाळासाठी करायचं असेल तर नक्की तुम्ही करू शकता. बघा मी थर्माकोल्स बाउल्स घेतले तर ते काही हार्डली 10 रुपयामध्ये आले. सो असं फार काही खूप एक्सपेन्सिव्ह असं नाही आहे. छोटंसं स्मॉल आपण वन टाईम यूजसाठी आपण हे हलव्याची दागिन्यांसाठी स्मॉल इन्व्हेस्टमेंट आहे. छोटंसं आपलं करू शकतो आपल्या बाळासाठी. सो अशा प्रकारे मी छोटंसं माझ्या बाळाच्या बोलण्याची तयारी केलेली आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने. आणि हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. जसं मी सांगितलं माझ्या बाळाची ही पहिली मकर संक्रांत आहे. सो आणि तिचं पहिलंच बोरनान आहे. सो मला असं वाटलं होतं की काहीतरी स्पेशल करावं. आणि जसं की आपण छोटेशा हलव्याची दागिने वगैरे त्या हिशोबाने मी सर्व गोष्टी केलेल्या होत्या. आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जसं सर्व ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पिवळे वस्त्र वगैरे घालू नका. सो ज्यांना कोणाला काही छान जसं करायचं असेल तर पिवळे वस्त्र घालू नका. बाकी तुमची चॉईस. पण आता बोलले आहे शास्त्रामध्ये तसं चला आपण तसं काही करू शकतो. तर येल्लो कपडे नाही घालायचे. आणि अजून काही ह्याच्यामध्ये करता येऊ शकतो तर नक्की मला कमेंट करून सांगा. पण जितकं सिम्पल मला करता आलं ते केलेलं आहे. सो तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ मी आज पोस्ट करते आहे म्हणजेच भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी पोस्ट करते आहे. सो या दिवशी आमच्या इकडे भोगी म्हणजेच जेवण पूर्ण मिक्स भाजी बनवतात. आमच्याकडं त्याला खेंगाट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आज सर्वांच्या घरी हे जे खेंगाट म्हणून मिक्स भाजी असते ही केली जाते. आणि जर कोणालाही माहीत मला आय डोंट नो मला सगळ्यांना माहीतच असेल. बट ही भाजी नॉर्मली कसं आहे थंड हवा ॲक्च्युली थंडी वाढली जाते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला गरमीची नीड असते. सो त्या हिशोबामुळे आपण काहीतरी गरम खाल्लं पाहिजे. आपल्या बॉडीमध्ये हीट प्रोड्यूस झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपण असं तिळगूळ किंवा गूळ शेंगदाणे प्लस ह्या सर्व भाज्या खातो. आणि हे जितकं मला माहीत आहे तितकं मी तुम्हाला सांगितलं. आणि तुमच्याकडे अजून काही असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि एक फनी सांगते याच्यामध्ये ना म्हणजे माझ्याकडे जे तिळगुळ होते ना ते खूप मोठे मोठे होते. आणि मी त्याला स्टिक करते फेविक्विकनी करत होती आणि नॉर्मल ह्यानी करत होती. पण ते चिटकतच नव्हतं काय माहिती का. खूप ट्राय करत होती पण काही चिटकतच नव्हतं. सो मी जितके चिटकले तितके मी चिटकवले आणि जितके नाही चिटकले मी थर्मोकॉल बॉल्स लावले. कारण हे शास्त्र जितकं आपल्याला करता येईल तितकं मी केलं. आणि अशा प्रकारे मी माझे सर्व दागिने करून घेतले. आणि लास्टला मी फोटो मेन्शन करेलच की हे दागिने कसे दिसत आहेत आणि कसं फोटोज वगैरे टाकेल. तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा. माझे चॅनल हा स्मॉल चॅनल आहे. स्मॉल म्हणण्यापेक्षा मी एक बिगिनर आहे. मी सध्याच माझा आधीच चॅनल ओपन करून ठेवलं होतं पण सध्या मी आता व्हिडिओज टाकते आहे आणि जास्तीत जास्त ऑनलाईन असते. सो याच्यामध्ये जर तुम्ही ह्या सर्व मी व्हिडिओज टाकते जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. सो असंच काहीतरी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. नेक्स्ट व्हिडिओ मी माझ्या बाळाचा बोरणांचा व्हिडिओ करणार आहे. तर त्याच्यामध्ये कसं डेकोरेशन केलं काय डेकोरेशन केलं हे नक्की तुम्ही चेक करा. नक्की माझी व्हिडिओज बघा. माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करा. मला सपोर्ट करा. आणि अजून तुम्हाला काही आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या व्हिडिओजवर पण व्हिडिओ बनव किंवा अशा व्हिडिओज पण पोस्ट करत जा. नक्की मी त्या व्हिडिओज पोस्ट करायचं ट्राय करेल. आणि अजून काही चेक करता अजून काही तुम्हाला आवडत असेल. आणि हा सर्व मी जितक्या वेळ माझं पूर्ण क्रिएटिंगचं काम चालू होतं प्लस डिझायनिंगचं सगळं क्राफ्टिंगचं वगैरे काम चालू होतं तोपर्यंत मी पूर्ण वेळ माझ्या स्वामींचे गाणे ऐकले.
आणि काय माहिती का, हे सर्व जितके मी स्वामींचं गाणं ऐकेल ना तितकं मी एनर्जेटिक होऊन माझं काम करते. आणि म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तशाच हिशोबाने मी इतक्या माझ्या म्हणजे खूप आधीच्या ज्या मेमरीज आहेत किंवा आधीचे जे हॉस्पिटल जर्नी आहे तिथं मी व्हिडिओ पोस्ट केलेलीच आहे यूट्यूबला. सो त्याच्यामधून बाहेर निघणं आणि त्याच्यामधून काहीतरी चांगलं होणं हे नशिबातच घडतं. आपल्या नशिबात जितकेही काही वाईट गोष्टी होतात त्या देवाने अशामुळे ठरवल्या असतात की त्याच्यानंतर आपलं काही जे काही मिळेल ते खूप छान, खूप चांगलं आपल्यासाठी काहीतरी असतं. सो त्याच्यामुळे वाईट काळामध्ये खचून जाऊ नका. जितकं पॉझिटिव्ह राहता येईल तितकं पॉझिटिव्ह राहा आणि हार मानू नका. कारण आज तुम्ही हार मानली तर पुढचं जगणं खूप अवघड आहे. सो जितकं काही आपल्याला करता येईल तितकं आपण छान जगलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. सो जितकं छान जगता येईल तितकं छान जगा. आणि अजून काही तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी अचीव करायच्या असतील तर नक्की करा. सध्या मी माझ्या बाळासाठी टाईम माझ्या बाळासाठी आहे. सो सध्या आता काही माझ्या आता करिअरसाठी नाही, बट नक्की लवकर काहीतरी मी करिअरसाठी काहीतरी करून घेऊन येईल. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर नक्की मला सांगा. त्याच्यासाठीही मी काहीतरी अजून छानपैकी करेल. आणि अजून तुम्हाला काही व्हिडिओजमध्ये काही चेंजेस वाटत असतील तर नक्की मला सांगा. मी अजून काहीतरी चेंजेस घेऊन येईल. आणि थँक्यू सो मच माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यामध्ये येत असते. जसं की न्यू इयरमधला फर्स्ट आपला हा सण असतो. आणि अजून काही कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा. आणि माझ्या लाईफमध्ये खूप काही गोष्टी अशा घडल्या होत्या, वाईट म्हणता नाही येणार बट खूप उतार चढावच्या गोष्टी घडल्या होत्या. पण त्याच्यानंतर मात्र सर्व हे छान सुरळीत चालू झालेलं. आणि जसं माझं लास्ट अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर मी खूप खचली होती, बट देन नंतर मी पूर्णपणे बरी झाली. आणि आता मला एक बेबी आहे जी की 3-3.5 महिन्याची आहे. आणि तिचंच मला बोरनहाण करायचं होतं आणि त्या हिशोबाने मी सर्व डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट करा. मी अजून खूप छान छान व्हिडिओ घेऊन येईल. पुढच्या व्हिडिओजसाठी नक्की मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जितकं होईल तितकं माझ्या व्हिडिओ शेअर करा. आणि हे बघा, हे माझ्यासाठी मी जे बनवलं, मी तुम्हाला बोलली ना की माझ्यासाठी मी हलव्याच्या दागिन्यांसाठी थोडंसं होतं तर मी बनवून टाकलं. आणि ह्याच्यासाठी मला माझी मम्मी पण हेल्प करत होती. हेल्प म्हणजे एकच पतंग बनवायला घेतला पण ती पण कंटाळली, म्हटली मला नाही येत, तू तुझं कर. सो मीच मग आता त्यानंतर मीच करायला लागली. नॉर्मल केशपेननी मी पतंग बनवून घेतले आणि एकदम सोपे आहेत. नॉर्मल कलरचं पेपर घ्यायचं, त्याला पतंगासारखं प्लस साईन करायचं मध्ये आणि एक कलरचे जे होते त्याला त्रिकोणमध्ये शेपमध्ये कट करायचे आणि तिथं ते चिपकवून द्यायचे. सो असं सिम्पल मी बनवलं होतं आणि इतकं छान वाटत होते जेव्हा. आता बघा मी फोटोज पण मेन्शन केलेले आहेत. सिम्पल, जितकं सिम्पल करता येईल तितकं सिम्पल केलं. आणि बघू आता सिम्पल या व्हिडिओजमध्ये, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये कसं दिसत आहे. सो जेव्हा मी डेकोरेशन करेल तेव्हा नक्की कळेल की कसं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. आणि माझ्यासोबत नक्की मला या चॅनलचा सपोर्ट करा. आणि अजून काही मला काही करता आलं असतं का, काही चेंजेस करू शकते काही, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. असंच सपोर्ट करत राहा. आणि नेक्स्ट मी व्हिडिओ जी घेऊन येणार आहे ती एका डिलेवरीच्या प्रश्न उत्तरामध्ये घेऊन येणार आहे. सो त्याच्यासाठी पण मला सपोर्ट करा. आणि हे बघा, मी जे तुम्हाला बोलली ना की ब्लॅकमध्ये माझ्या परीचं ब्रोवणार, परी ही माझ्या बाळाचं निकनेम ठेवलेलं आहे जे की आमच्या डॉक्टरांनीच ठेवलं. माझी डॉक्टर जी आहे सिझरिंगच्या वेळेस म्हटलं की तुम्हाला एक गोंडस परी झालेली आहे आणि तेव्हापासून तिचं नाव परीच पडलं. सो आता सध्या आम्ही जोपर्यंत तिचं बारसं होत नाही तोपर्यंत आम्ही तिचं नाव परीच बोलतोय. आणि जेव्हा आम्ही तिचं बारसं होतं तेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल, ब्लॉग टाकेल. सो त्याच्यासाठीही मला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, फॉलो करा. आणि हे सिम्पल छोटंसं कलरिंग बॉल्समध्ये मी बोरनहाण जसं टाकत होते असं काहीतरी मी सिम्पल करायचा विचार केला होता. जितकं मला चांगला विचार करता येईल, जितकं काही ते ॲज कम्पेअर करता येईल तेवढं मी ॲज कम्पेअर केलं. जितकं छान करता येईल तितकं मी सिम्पल छान करायचा प्रयत्न केला. सो बघू आता ते कसं दिसतंय. आणि उद्यासाठी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान एन्जॉय करा. सर्व फॅमिलींसोबत राहा. ज्यांच्याशी बोलत नाही त्यांच्याशी बोला. असं नाही की आजच गोड गोड बोला,
पूर्ण वर्षभर पूर्ण लाईफ टाईम जितकं सगळ्यांशी छान बोलता येतं तितकं छान बोला. काही जर तुम्हाला कोणाशी रुसवे फुगवे असतील तर तेही बोलून सर्व काही गोष्टी संपवून द्या. छान नवीन सुरुवात करा आणि जसं म्हणतात ना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. असंच करत राहा. गोड बोलू नका, तोंडावर गोड बोलू नका, मागंही गोड बोलू नका. जितकं तोंडावर स्पष्ट छान बोलता येईल तसं स्पष्ट आणि छान बोला. आणि जितकं स्पष्ट बोलाल तितके समोरच्याला आपल्यावर विश्वास राहील आणि तेवढं स्पष्ट बोलता येईल तितकं स्पष्ट बोला. माझं तर असंच आहे, मी जितकं स्पष्ट बोलता येईल तितकं स्पष्ट बोलते. आणि अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओज सध्या एंड करते आहे. आणि हे बघा, ह्या व्हिडिओज जितकं मला छान करता येईल तेवढं मी छान केलं. अजून काही तुम्हाला चेंजेस करावंसे वाटले तर मला सांगा. सारखी भावे कधीतरी वाटते का मला. उंच उंच तुला वाटते घर घर धुंद मौज किती वाटते वरवर नाद लाव. सो असा काही लुक केलेला आहे, असा काही पूर्ण बनवलेला आहे मी. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की 60 रुपयामध्ये झालेलं माझं डेकोरेशन्स नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि अजून काही छान असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट. हॅपी मकर संक्रांती.